आवाज काही येत नाही, जोरात आवाज आला पाहिजे. जय भीम, जय भीम. सर्वांनी एकदा जोरदार घोषणा द्यायच्या. विश्व को शांति का संदेश देने वाले तथागत गौतम बुद्धांचा, जोरात, तथागत गौतम बुद्धांचा, विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिराव फुलेंचा. आपण या कार्यक्रमास उपस्थित राहिलात याबद्दल आपण सर्वांचे मी प्रिया नप्ते प्रथमतः सहर्ष असे स्वागत करते. त्याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या समता सैनिक दलाचे मान्यवर देखील येथे आलेले आहेत, त्यांचे देखील मी सहर्ष असे स्वागत करते. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, बुद्धांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक, बुद्धांच्या विचारानुसार म्हणजे समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायावर आधारित रयतेचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेत बुद्धभूषण लिहिणारे छत्रपती संभाजी महाराज, महिला व बहुजनांसाठी पहिली शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि मनुस्मृतीच्या 5000 वर्षाच्या गुलामीतून समाजाला मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून हक्क व मानवाधिकार देणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथमतः या सर्व महापुरुषांना व महामातांना ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं, त्या सर्व महापुरुषांना व महामातांना आपल्या सर्वांच्या समक्ष मी प्रिया नप्ते विनम्र असं अभिवादन करते. आणि आपण सर्वजण येथे उपस्थित राहिलात म्हणून मला म्हणावेसे वाटते की अहो दलितांच्या उद्धारा, दलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, दलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, माता भगिनींना घटनेत केले माणूस म्हणून सन्मान, माणूस म्हणून सन्मान. केला 14 तळ्याचा सत्याग्रह, केला 14 तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन, मनुस्मृतीचे केले दहन. अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी प्रिया नप्ते करते नमन, करते नमन. या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं ते आमचे अमोल टेकाळे सर. खरंच या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन पाहता माझी आपण सर्वांना एक विनंती आहे की एकदा आयोजन टीम साठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. कार्यक्रम सुंदर आहे परंतु आपल्या टाळ्यांचा आवाज काहीच येत नाही, म्हणून टाळ्या ह्या जोरातच वाजल्या पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व तथागत गौतम बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त आपण सर्वजण येथे जमला आहात, म्हणून मी आपणा सर्वांना थोड्याच वेळात या महापुरुषांचा इतिहास सांगणार आहे. बुद्ध से ही भारत देश की पहचान है और कमाल देखिए कि इस देश के विषमतावादी व्यवस्था ने बुद्ध को ही मिटा दिया. आज से करीब 2500 साल पहले भारत में बुद्ध का जन्म हुआ था. बुद्ध सच्चाई की राह पर चलने वाले ऐसे पहले महापुरुष है. बुद्ध कहते थे कि मानो मत पहले जानो, अगर जाना ही नहीं तो मानना मूर्खता होगी. बुद्ध कहते थे कि मैं तुम्हें तब मिलूंगा जब तुम खुद बुद्ध हो जाओगे और बुद्ध होने के लिए सत्य असत्य को अपने तार्किक बुद्धि से समझना होगा. सम्राट अशोक ने बुद्ध को भारत में पुनः स्थापित किया
उनके बाद डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने बुद्ध को स्थापित किया, संविधान और राष्ट्रीय ध्वज पर बुद्ध को स्थान दिया। बुद्ध, दुनिया वाले कहते थे कि हमें युद्ध नहीं बुद्ध चाहिए। खरतर तथागत गौतम बुद्ध यांच्या वडिलाचे नाव सिद्धोधन। सिद्धोधन हे शाक्य कुलीन वंशाचे शासक म्हणजेच शेतकरी कुणबी राजा होते आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी वयाच्या 29व्या वर्षी आपला सुखी संसार सोडून राणावनांचा मार्ग धरला। आत्मदीप भव असा महान संदेश दिला, तुम्हीच तुमचे गुरु होऊ शकता, तुम्हाला कथाकथित गुरु करण्याची गरज नाही आणि कोणाच्या शरण अथवा पाया पडण्याचीही गरज नाही, असे संदेश देणारे म्हणजेच तथागत गौतम बुद्ध आहेत। जगात दुःख आहे हे सांगणारा पहिला बुद्ध होता। जगात दुःख आहे हे सांगणारा पहिला बुद्ध होता आणि अष्टांग मार्गाने दुःख नष्ट होते हेही सांगणारा पहिला बुद्ध होता आणि जगातलं दुःख नष्ट करून सुख मिळवून देणाराही पहिला बुद्ध होता, पहिला बुद्ध होता। खरं तर तथागत गौतम बुद्ध यांना आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानले। खरं तर वेळ फार कमी आहे म्हणून थोडक्यात मी आपल्या सर्वांना बाबासाहेबांचा देखील इतिहास सांगणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर has a well-religious personality who abolished for society, give justice for the Dalit community and satyagraha marked the taste like water. Round table conference, Pune agreement for Labour Party establishment, Dalit Education Institute and establishment People's Education Society. Whose clients for women, give justice for women constitution. महिलांना घटनेत न्याय मिळवून देणारे असे आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। एखादी महिला जर गर्भवती असेल तर तिला पूर्ण पगारी रजा मिळावी, बापाच्या इस्टेटीत समान हक्क व अधिकार मिळावा। खरं तर ही देणगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहे, म्हणून महिलांनी भाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच मानलं पाहिजे व त्यांचा फोटो घरात असलाच पाहिजे। फोटो असून काय होणार नाही। खरं तर आपली लोक जयंतीचा कार्यक्रम असेल तर एकत्र येतात, बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम असेल तर एकत्र येतात, जय भीम म्हणतात, घोषणा देतात आणि पुन्हा आपल्या आपल्या कामात व्यस्त होऊन जातात। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 365 दिवस आठवलेच पाहिजे, कारण की बाबासाहेबांनी आपल्यावर उपकार केले आहेत, त्या उपकाराची जाणीव ही आपणा सर्वांना असलीच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर बसविल्या जायचं। अस्पृश्य समाजात त्यांचा जन्म झाला ही त्यांची चुकी होती का? कारण वर्ण व्यवस्था, या वर्ण व्यवस्थेमुळे ते वर्गाच्या बाहेर बसून देखील वर्गातील मुलांमध्ये बुद्धिमत्तेत व शिक्षणात अव्वल होते। When King Sayajirao Gaikwad came knows about intelligence and sent Dr. Babasaheb Ambedkar to higher education in Columbia University. जेव्हा त्यांची कीर्ती बडोद्याचे राजा सयाजीराव गायकवाड यांना कळाली तेव्हा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठात पाठविले आणि शिक्षणाचा संपूर्ण खर्च देखील केला, म्हणून जगात नंबर 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानले जाते। जब 23 सितंबर 1917 को बड़ौदा में कुछ मनुवादी लोगों ने बाबा साहब के आत्माभिमान को ललकारा तो बाबा साहब ने पास के ही बगीचे में एक पेड़ के नीचे उदास रात बिताई। उन्होंने सोचा कि मेरे जैसे विदेश से आए हुए शिक्षित के साथ ये मनुवादी लोग ऐसा व्यवहार करते होंगे तो मेरे समाज के अनपढ़ और अशिक्षित लोगों के साथ कैसा व्यवहार करते होंगे। तो बाबा साहब ने उसी पेड़ के नीचे संकल्प किया कि मैं मेरा पूरा जीवन इस उपेक्षित समुदाय का जीवन बेहतर बनाने में लगाऊंगा। मैं उन्हें हक और मानवाधिकार दिलाऊंगा जो उन्होंने हमें संविधान के माध्यम से दिलाए हैं।
जिस वर्ण का आधार वर्ण भेद व्यवस्था है, उस विषमतावादी धर्म को त्याग कर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने मानवतावादी बुद्ध धर्म स्वीकारा। इसीलिए मैं कहना चाहती हूँ कि इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा, सम्राट अशोक ने युद्ध छोड़ा, फुले ने घर छोड़ा और मेरे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने धर्म छोड़ा, धर्म छोड़ा। जाता जाता एकच सांगेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, मला लोक घाबरतात कारण मी विद्वान आहे म्हणून नाही, शिक्षित आहे म्हणून नाही, संख्येने जास्त असलेला समाजाचं मी नेतृत्व करतो म्हणून नाही, लोक मला घाबरतात कारण मी शीलवान आहे, चरित्रवान आहे आणि मी चंद पैशासाठी विकला जात नाही। खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त व बौद्ध पौर्णिमेनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। तर अगदी संकल्प करायचा आहे की आपण बाबासाहेबांच्या विचारावर कार्यावर चालूया आणि बाबासाहेबांच्या विचाराशी व कार्याशी प्रामाणिक राहूया, तरच या भारत देशाची उन्नती होईल। खरंच या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केले ते आमचे अमोल टेकाळे सर यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करते व आपण सर्वजण या कार्यक्रमास आलात त्याबद्दल आपण सर्वांचे मी सहर्ष स्वागत करते। आपण सर्वांनी एकदा घोषणा द्यायची, जोरदार घोषणा द्यायची, पूर्ण आवाज आला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की, तथागत गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा आणि त्याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित असलेले आमचे श्रीकांत दादा ओव्हाळ हे देखील या कार्यक्रमास आले आहे आणि आमचे अमोल लोंढे सर देखील या कार्यक्रमास आले आहेत। त्यांचे देखील मी मनापासून सहर्ष स्वागत करते व आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भीम। नाही आवाज काही येत नाही, जोश असला पाहिजे। जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय। बाबासाहेबांच्या या वाघिणीनं अतिशय सुंदर असं भाषण या ठिकाणी केलेलं आहे। प्रियाचं मनपूर्वक अभिनंदन आहे। सुरुवातीला भीमाच्या लेकरांना जय भीम आहे माझा, लढवय्या सैनिकांना जय भीम आहे माझा, जे आहेत भीमाच्या विचाराशी मानी प्रणय, अशा जय भीमवाल्यांना जय भीम आहे माझा। लाचारीने जगतोय, खातो बाबासाहेबाचं आणि पाय चाटतो दुसऱ्याच्या, अशा लोकांना माझं म्हणणं आहे काय, अरे फुले काठू अबे तुया जगण्यावर तू, अबे फुले काठू अबे तुया जगण्यावर तू, अरे बाबासाहेबाला विसरला तू रे, विसरला तू, फुले काठू तुया जगण्यावर तू, बाबासाहेबाला विसरला तू रे, फुले काठू तुया जगण्यावर तू, बाबासाहेबाला विसरला तू रे, फुले काठू तुया जगण्यावर तू, बाबासाहेबाला विसरला तू रे, फुले काठू तुया जगण्यावर तू, बाबासाहेबाला विसरला तू रे, विसरला तू। खातोच बाबासाहेब आणि गुणगान गातो दुसऱ्याच्या वर, अरे फुले काठू अरे तुया जगण्यावर तू, अरे फुले काठू तुया जगण्यावर तू, अरे बाबासाहेबाला विसरला तू रे, विसरला तू, फुले काठू तुया जगण्यावर तू, बाबासाहेबाला विसरला तू रे, विसरला तू, फुले काठू तुया जगण्यावर तू, बाबासाहेबाला विसरला तू रे, विसरला तू। धम्म कार्य करणाऱ्याला मान देत नाही, 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 अरे धम्म कार्य करणाऱ्याला मान देत नाही, धम्म कार्य करणाऱ्याला मान देत नाही, आता समाजाचा असूनही दान देत नाही, तुले काढू तुया जगण्यावर तू, बाबासाहेबाला विसरला तू रे, विसरला तू। धम्म कार्य करणाऱ्याला मान देत नाही आणि समाजाचा असूनही दान देतो। जयंती मंडळाचे कार्यकर्ते रात्रंदिवस कष्ट करतात माझ्या बांधवांना। आज बाबासाहेबांच्या पुण्याने आमच्या समाजामध्ये कितीतरी प्रोफेसर झाले, कलेक्टर झाले, IPS झाले, बॅरिस्टर झाले, परंतु त्यांचा संघर्ष मात्र
त्यांचा संघर्ष मात्र स्वतःच्या परिवारासाठी. मेरी बायको मेरा लेकरू, बाल्याची माय बाल्या बाली दाबाय दाची खोली, याला